सोलापूर जिल्ह्यात अवैध गुटखा साठ्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यातील बावी येथे घडली। या कारवाई दरम्यान एका महिला अधिकाऱ्याच्या अंगावर वाहन घालण्याचा तसेच त्यांच्या खासगी वाहनाला धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। सुदैवाने त्या थोडक्यात बचावल्या। या धाडीत पथकाने 36,68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। अधिकारी रेणुका रमेश पाटील राहणार सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सौरभ सुभाष मोरे, यशोदीप मोरे दोघेही राहणार बावी, संदीप लाड राहणार सांगली, प्रकाश थोरात उर्फ सिद्धू राहणार रहमतपूर आणि पावनसिका पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की बावी येथील सिद्धेश्वर मोरे यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या 3 वाहनांमध्ये बंदी असलेला गुटखा साठवून ठेवण्यात आला होता। माहितीच्या आधारे अधिकारी पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या। कारवाई सुरू असतानाच MS13DD 9902 क्रमांकाच्या वाहन चालकाने त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला। तसेच त्यांच्या खासगी वाहनाला जोरदार धडक देऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। या कारवाई दरम्यान पथकाने 22,68,000 रुपये किमतीचा गुटखा आणि 14 लाख रुपये किमतीची 2 वाहने असा एकूण 36,68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। अवैध गुटखा व्यापाराविरोधातील ही मोठी कारवाई मानली जात असून महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।